महाविकास आघाडीतील वातावरण चांगलंच तापलंय। संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। लहान भाऊ मोठा भाऊ वाटत असेल तर राज्यात काय चित्र असणार हे भविष्यात दिसेल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। राऊतांचं जास्त ऐकू नये असा चिमटा पटोलेंनी राऊतांना काढला। संजय राऊतांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं। लोकसभेत काँग्रेसच्या जागा शिवसेना ठाकरे पक्षामुळे वाढल्या असा दावा संजय राऊतांनी केला। त्यांना मोठा भाऊ असल्याचं वाटतंय, त्यांनी शिवसेनेचा किती वाटा आहे याचा अभ्यास करावा असा हल्लाबोल राऊतांनी केला। लोकसभेतील निकालानुसार काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त आहे असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केलं। विधानसभेत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकणार असा विश्वासही नाना पटोलेंनी व्यक्त केला। तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते। तिसरी आघाडी तयार करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवता येईल यासाठी काम केलं जातं असं राऊत म्हणाले। तर संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता बोलतात, त्यांनी सांभाळून बोलावं असा सल्ला बच्चू कडूंनी राऊतांना दिला। आम्ही परिवर्तन दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीबाबत ठाकरे गटाकडून तिसऱ्यांदा बीएमसीला स्मरणपत्र देण्यात आलंय। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या नावानं ठाकरे गटानं बीएमसीच्या जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना स्मरणपत्र दिलंय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून रिपाईला 10 ते 12 जागा देण्यात याव्या अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। तर जागा वाटपासंदर्भात 23 सप्टेंबरला रिपाईचे शिष्टमंडळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवावा आणि आम्ही 50 खोके घेतल्याचं जाहीर करावं असं आव्हानच आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिलंय। काही केलं तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असा हल्लाबोलही शहाजी पाटील यांनी त्या डोक्यावर हात ठेवायचा आम्हाला 50 खोके दिलेत म्हणून। महाविकास आघाडीत सर्वांनाच मुख्यमंत्री बनायचं असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला। काही लोक मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा असं सतत बोलत फिरतायत असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली। खासदार श्रीकांत शिंदेंनी मुंबईतील काही मतदारसंघांचा आढावा घेतला। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी विधानसभेची तयारी, सरकारी योजना तसंच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान त्यांनी विधानसभेत आपल्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। विधानसभेमध्ये कशा प्रकारे शिवसेना शिंदे पक्षाच्या सोशल मीडिया टीमची मुंबईत बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे। आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींना 30 सप्टेंबरपर्यंत लाभ मिळणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी सांगितलंय। त्यासोबतच ज्या बहिणींना जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत 4,500 रुपये जमा होणार असल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। वर्ध्यातील पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते बोलत होते। नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे निर्माते अशी उपमा फडणवीसांनी मोदींना दिली। तर नरेंद्र मोदी विकास की नई मिसाल या कवितेतून एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं। मोदीजी विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। गणपतीच्या पूजेला काँग्रेसचा विरोध म्हणूनच गणेशोत्सवात चंद्रचूड यांच्या घरी केलेल्या पूजेला विरोध केल्याचा आरोप मोदींनी केला। प्रधानांचा वाशिममधील पोहरादेवी दौरा पुढे ढकलण्यात आलाय। नवरात्रोत्सवात जगदंबा मातेचा मोठा उत्सव असतो, त्यामुळे दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलंय। 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीच्या दर्शनाला येणार होते, मात्र आता 5 ऑक्टोबरला ते पोहरादेवीला येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 तारखेला नागपुरात येणार आहेत। नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। जवळपास 1500 पदाधिकारी विदर्भातील बैठकीला या उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे।
24 तारखेला ते येणार। अमित ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक नाशिक पूर्व मतदारसंघातून लढवावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांना केली। नाशिकचे मनसैनिक प्रसाद सानप यांनी थेट अमित ठाकरेंना पत्र लिहिलंय। त्यांनी या पत्रातून अमित ठाकरेंना नाशिक पूर्वमधून निवडणूक लढण्याची साथ घातली आहे। नवी मुंबईत मनसेतर्फे परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। बेलापूर विधानसभेत 25 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत ही परिवर्तन यात्रा काढली जाणार आहे। यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या संदर्भात जनसहभाग मिळवण्यासाठी ही परिवर्तन यात्रा असणार आहे। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणूनच आपण भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। भाजप आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार ही व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं स्वतः अश्विनी जगताप यांनी म्हटलंय। चिंचवडमधील ते आमदार आहेत, कुणीतरी खोडसाळपणा केलाय असा आरोप जगताप यांनी केला। तो पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार केल्याचं नंबर जो आहे तो नंबर आम्ही पोलीस कमिशनरच्या पत्रामध्ये दिलेला आहे। शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची पीएमएलए कोर्टात रुटीन सुनावणी झाली आहे। राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टात या प्रकरणी रुटीन सुनावणी सुरू आहे। या प्रकरणी ईडीनं चार्जशीट दाखल केलाय। पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। यावेळी तनपुरे उपस्थित होते। आता पुढील सुनावणी 15 दिवसांनंतर होणार आहे। बीड जिल्ह्यातील किल्ले धारूरमध्ये भावी मुख्यमंत्री रोहितदादा पवार असा उल्लेख करत बॅनर लावण्यात आले आहेत। रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं धारूर शहराच्या विविध चौकात हे बॅनर लावण्यात आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते गणेश थोरात यांनी हे बॅनर लावलेत। त्यामुळे सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे। स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटायला लागल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना लगावला। स्वतः निवडून येईल का ही थोरातांना भीती असल्यानंच तालुक्यातील लोकांना गुमराह करण्यासाठी मी मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य थोरात करत असल्याची जहरी टीका शिर्डीत विखे पाटील यांनी केली। लातूर जिल्ह्यातील निलंगा न्यायालयात राज ठाकरे गैरहजर राहिल्यानं पुढची सुनावणी 8 ऑक्टोबरला होणार आहे। 16 वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्याकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड झालेली होती। निलंगा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता, ज्यात राज ठाकरे यांचाही समावेश आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यातील गोरेगंगा साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला। शिरूरचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांचं वर्चस्व असलेल्या गोरेगंगा साखर कारखान्याच्या सभेत विरोधकांनी अशोक पवारांना घेरलं। अशोक पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी गोंधळ घातला। या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा बांधवांनी धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली। जिल्ह्यातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन मराठा बांधवांनी केलंय। मराठा समाजाच्या वतीनं सोशल मीडियावर धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। प्रकृती खालावत चालली असतानाही जरांगेंकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आलेला होता। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। मात्र रात्री उशिरा मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी उपचार घेतले। मात्र त्यावेळेला जेव्हा त्यांना भोवळ आलेली होती, जरांगेंना चालताही येत नव्हतं हे लक्षात आल्यानंतर तिथे उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले होते। मराठा बांधवांकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। अंतरवाली सराटीत आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येतही खालावत चालली आहे, त्यामुळे जरांगेंच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा बंद राहणार आहे। मुंबईतील वायबी चव्हाणमध्ये मराठा आरक्षणासाठी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्यात। 4 दिवसात आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा प्राणांतिक उपोषण करू असा इशारा आरक्षण समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी सरकारला दिलाय। माढा विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अभिजित पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। जरांगेंची तब्येत खालावत चालली आहे, त्यामुळे सरकारनं गांभीर्य बाळगून तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली।
धनगर समाजाकडून राज्य सरकारवर दबाव वाढवण्यात येतोय। यासाठी धनगर समाजानं 4 दिवसांचा कार्यक्रम ठरवलाय। खासदार आणि आमदारांच्या घरासमोर निदर्शनांसह रास्ता रोको केला जाणार आहे। धनगर समाजाचं 4 दिवसाचं आंदोलन सुरू होत आहे। धनगर समाज बांधवांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली। आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात यावा। धाराशिवमध्ये हातलादेवी तलावात धनगर बांधवांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं। धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। जालन्यातील अंतरवालीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंसह 6 जणांचं गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे। सगळे सोयरे शब्दाची अधिसूचना लागू करू नये तसंच एकही गॅझेट पारित करू नये या मागण्यांसाठी ससाणे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। लालबागच्या राजाच्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दानरूपातील पैशाची मोजणी पूर्ण झाली आहे। भाविकांनी गणेशोत्सवातल्या 10 दिवसात लालबागच्या राजाला 5,65,90,000 रोख रुपये दान केलंय, तर सोनं 4,151 ग्रॅम आणि चांदी 64,321 ग्रॅम दानरूपात जमा झाले। आनंदाचा शिधा टेंडर प्रक्रियेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत शिंदे सरकारला दिलासा दिला। 1.7 कोटी आनंदाचा शिधा वाटपासाठी टेंडर काढण्यात आलं। याचिकाकर्त्यांनी टेंडरमधील अटी शर्थींना आव्हान दिलं। कोस्टल रोड सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असणार आहे, तर रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे। गणेशोत्सवात रोड 24 तास खुला करण्यात आला होता, त्यानंतर आता सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेतला। पुण्यात महापालिकेनं कोणत्याही सुविधा न पुरवता टॅक्स मात्र भरमसाठ लावलाय। त्यामुळे पुण्यातील 32 गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। तसंच आम्ही टॅक्स भरू शकत नाही, तुम्ही आमचं गावच विकत घ्या अशा आशयाचे बॅनरही गावकऱ्यांनी लावले। वाशिम जिल्हा परिषदेत तक्रार निवारणासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला। यावेळी तक्रार निवारण दिनी 56 तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यापैकी 29 तक्रारींचं निवारण करण्यात आलं। विभाग प्रमुख आणि तक्रारकर्त्यांच्या समोरच तक्रारींचं निवारण केलं जातं।